अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय भावांनो, तर आजचा व्हिडिओ हा नंगुरमा आणि मराठी गाणं मिक्स या गाण्यावर झालेला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ हा जस्ट 1 क्लिपमध्ये होणार आहे। तर भावांनो, त्यासाठी तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा काही इंटरफेस दिसू लागेल। तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं 9.29 पर्यंत येऊन आपल्याला फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर भावांनो, मी फोटो सगळे ॲड करून घेतो। तर फोटो मी ॲड करून घेतो। अशा पद्धतीने सर्व फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत। जेवढे बेट आहे तिथपर्यंत असे ओढायचे आणि ॲड करून घ्यायचे। मी घेतो त्या पद्धतीने तुम्ही फोटो ॲड करू शकता। असे फोटो ॲड करून घ्यायचे। 6 फोटो आहेत, तर पटापट मी फोटो सगळे ॲड करून घेतो। तर भावांनो, फोटो तुम्हाला ॲड करून झाल्यानंतर 9.29 मध्ये परत आपल्याला यायचं आहे आणि जो फोटो आपण ॲड केला त्यावर लॉंग प्रेस करून ते फोटो त्या लेअरच्या खालील्या बाजूला असे खेचायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसून लागेल। तर सर्व फोटो आपल्याला अशा लेअरच्या खाली खेचायचे आहेत। असे लॉंग प्रेस करून आपल्याला फोटो हे खाली खेचायचे आहेत। असं काही तुम्हाला इंटरफेस दिसू लागेल। फोटो घेतल्यानंतर जे आपली टेक्स्टवाली पेज आहे ते आपल्याला फोटोच्या वरती येऊन दिसेल। तर मित्रांनो, एवढं झाल्यानंतर आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। तर बॅकवाल्या ऑप्शनवर जायचं आणि शेक इफेक्टवाला प्रोजेक्ट ओपन करायचा। पहिला इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा, परत बॅग घ्यायचा आणि बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा। ओपन केल्यानंतर मित्रांनो, जो पहिला फोटो आहे त्याला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा। नंतर एक आड एक दुसऱ्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा। एवढं झाल्यानंतर एक आड एक लास्टच्या फोटोला म्हणजे तिसऱ्या फोटो आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा। एवढं करून झाल्यानंतर बॅग घ्यायचा आहे, परत चेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि दुसरा इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे। कॉपी केल्यानंतर या 2 लेअर पण आपल्याला कॉपी करून घ्यायचे। तर बॅकवाल्या ऑप्शनवर जायचं, परत ना बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा। नंतर एकाडे एक फोटो आपण पेस्ट केला का इफेक्ट, तो दुसऱ्या फोटोला आपल्याला क्लिक करून त्यावर पेस्ट इफेक्ट करायचा आहे। नंतर चौथ्या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। नंतर लास्ट 6व्या इफेक्टला फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर असं काही तुम्हाला इंटरफेस दिसू लागेल। तर मित्रांनो, 9.29 मध्ये येऊन आपल्याला जे आपण लेअर कॉपी केले ते आपल्याला पेस्ट करायचे आहेत। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला असं काही इंटरफेस दिसू लागेल। जी पहिली लेअर आहे ना ते आपल्याला अशी स्टार्टिंगला आपल्याला खेचायचे आहे। नंतर दोन्ही लेअरवर लॉंग प्रेस करून आपल्याला ते लेअर शेवटपर्यंत खेचायचे आहेत। खेचल्यानंतर तुम्हाला असं काही सर्व इंटरफेस दिसू लागेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आपला 100% झालेला आहे। तर भावांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये।